नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. या कथेचे आपण आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत 3 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 4था भाग सादर करत आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला खूप आवडली. तसं जर बघितलं तर माझ्या सर्व कथा तुम्हाला खूप आवडतात, हे मला समजते. तुम्ही जे मला प्रेम देत आहेत ना, ते भरभरून आहे. मी तुमच्यावर खूप खुश आहे. मित्रांनो, तुमचा आता जास्त वेळ न घालवता पुढं काय घडलं हे मी थेट ह्या कथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करत आहे. आता बघा, मी मैनाला सांगितलं होतं 2 दिवसामध्ये मला एक गर्लफ्रेंड पाहिजे. तू काही कर, कशी पण असो, मला तुझ्यासारखी सेम टू सेम झेरॉक्स कॉपी पाहिजे. इकडून तर मी मैनाला डायरेक्ट प्रपोज करू लागलो होतो. एक अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या तुम्हाला जसं समजेल तशा भाषेत घ्या, तिला मी फ्लर्ट करू लागलो होतो. आणि दुसरी गोष्ट, इकडून जर ती हाताला नाही लागली तर मी फेसबुकवर एक फेक अकाउंट बनवलंच होतं. अकाउंटवर पण माझी चॅटिंग चालूच होती. आता ती चॅटिंग करत असतानाच ती अधूनमधून माझ्याजवळ होती. आता तिला काय वाटत होतं ते मला माहीत नाही. तिचा माझ्यावर संशय होता की मी तिच्यावर काही संशय घेऊ नये, सारखी मोबाईलमध्ये पोरगी बसते असं मला वाटू नये. असं जे काही असेल ते असेल, तिला काय वाटत होतं मी त्याच्याबद्दल कल्पना करू शकत नव्हतो. त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत किंवा काय उत्तर आहे, काय आहे चलबिचल, हे सर्व काही याचा मी तर्कवितर्क न करता मला जे काही वाटत होतं तेच मी फक्त तुमच्यासमोर सादर करत आहे. मग काही वेळ गेला. आमच्या दोघांमध्ये लग्नाबद्दल पण बोलणं झालं. तिच्या मनामध्ये आता आणखीन थोडं डबल टेन्शन झालं. मग ती उठली आणि चहा बनवण्यासाठी निघून गेली. मग अवघ्या काही मिनिटामध्येच तिनं चहाचे 2 कप घेऊन ती माझ्याजवळ आली. यावेळेला तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू फुलल्यासारखं मला वाटू लागलं होतं. मग ती माझ्याजवळ आली आणि अगदी मला खेटून बसली. मला हळूच म्हणाली, राजेश, घे ना चहा. जोपर्यंत चहा गरम आहे ना तोपर्यंत गरमागरममध्येच हाणावा लागतो. जर एकदा का थंड झाला की मग मात्र मजा येत नाही. मी म्हणालो, हो का? कोणती पण गोष्टीचं तसंच असतं बघ बाई, गरम असतानाच हाणायला पाहिजे. जर थंड झालं की मग मग मजाच नसते. मग ती मला माझ्याकडे बघून हसू लागली आणि मला म्हणाली, हो ना, तू जे बोलतो आहेस ते एकदम बरोबर आहे आणि मला एकदम मनापासून पटलंसुद्धा. मग मी म्हणालो, हो, आपलं बोलणं तसंच असतं. जे काही सत्य आहे ते मी एकदम बिनधास्तपणे छाती ठोकून सांगत असतो. मग समोर सांगायला किंवा पाठीमाग सांगायला मला कसलीच भीती वाटत नाही. ती मला म्हणाली, तू कशाबद्दल बोलतो आहेस? मी म्हणालो, काही नाही, अगदी सहज बोललो. ती मला म्हणाली, तुझ्या मनाच्या भावना पोहोचत आहेत माझ्यापर्यंत. तुला जे काही म्हणायचं आहे ते समजलं आहे मला. मग मी म्हणालो, काय समजलं आहे सांग. ती मला म्हणाली, जाऊ दे, आता काही सांगण्यासारखं काही नाहीच, काय सांगणार तुला. ती पुन्हा मला म्हणाली, तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहे सांग ना मला. मी म्हणालो, माझ्या डोक्यात कुठं काय विचार चालू आहे. माझ्या डोक्यात जो काही विचार चालू होता तो सर्व विचार मी तुझ्याकडे दिला आहे आणि ते डिपार्टमेंटच मी तुला देऊन टाकले. आता काय करायचं, कसं करायचं, सर्व काही विचार तुझ्यावर सोपवला आहे. तूच बघ आता काय करायचं ते, आणि सांगसुद्धा तूच. मी म्हणालो, ठीक आहे, आता मला काय करायचं आहे मला काय करायचं नाही हे तुला सांगितले, तू सर्व ठरवायचं आहे तर तू माझ्यावर ढकलतेस. ती मला म्हणाली, अरे बाबा, मला काही सुचतच नाही काय करावं ते. मी तिला म्हणालो, सुचतं कसं नाही, सुचायला पाहिजेच. तुझ्याकडे 2 दिवसाचा वेळ आहे, 2 दिवसामध्ये बघ तू काय करायचं ते. ती मला म्हणाली, ठीक आहे, बघते मी, काहीतरी जुगाड लावूत आपण. मग मी म्हणालो, आपण नाही, मी म्हणायचं, तू जुगाड लावायचा. मी काय जुगाड लावायला तुला मदत करणार नाही. तू बघ कसा जुगाड लावायचा, काय करायचं काय नाही, सर्व काही तूच बघायचं आहे. मग ती मला म्हणाली, एक एक गोष्ट डबल डबल का बोलत आहेस? मी म्हणालो, ती माझी सवय आहे, मी तसंच बोलतो. ती हसली आणि मला म्हणाली, म्हणजे एखादी गोष्ट चुकून आली असं जर म्हणायचं असतं तर ते तुला जमणार नाही, हो ना, कारण तू एकच गोष्ट 2 वेळेस बोललेली असतोस. मी म्हणालो, हो, तसं मात्र आहे. आणि मी तुला अगोदरच म्हणलो, मी काही चुकीचं बोलत नाही, त्याच्यामुळे मी छाती ठोकून बोलत असतो. ती मला म्हणाली, छाती ठोकायचा विषय बाजूला ठेव आणि आता दुसरं काहीतरी ठोकायला सुरुवात कर. मग मी लगेच म्हणालो, म्हणजे? ती मला म्हणाली, काही नाही, दे सोडून. मी परत तिला विचारलं, अगं सांग ना, काय म्हणलीस? ती म्हणाली, काही नाही, समझदार लोगों को इशारा काफी होता है. मग मी म्हणालो, नाही यार, मला नाही समजलं. ती मला म्हणाली, बरं झालं समजलं नाही. ती समजलं असतं ना तर मग माझी काही खैर नसती. मित्रांनो, ती मला अप्रत्यक्षरित्या एक चॅलेंज देत होती, काहीतरी करायचं आमंत्रण देत होती.
परंतु आता मलासुद्धा समजलं होतं तिच्या बोलण्यामध्ये मर्म काय होता ते. तिला काय म्हणायचं आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. परंतु माझ्या लक्षात आलं आहे असं मी मात्र तिला दाखवत नव्हतो. मी मुद्दाम जाणीवपूर्वक अनाडीपणाचं सोंग घेत होतो. मला काही समजत नाही असं तिला दाखवत होतो. तसं जर बघितलं तर मला सर्व काही समजत होतं आणि समजलंसुद्धा होतं. ती बोलता बोलता ती बोलून गेली होती, तू ठोकून काढ. आता काय ठोकायचं आहे हे मला पण चांगलं माहीत होतं. परंतु मी डायरेक्ट तिला ऑफर करायची मला ठोकू दे म्हणून मी परत एकदा त्या फ्लडचा सहारा घ्यायचं ठरवलं. ती फेक चाट. मी परत बाजूला बसलो. ती माझ्यासमोर होती आणि मी सुद्धा अगदी तिच्या एकदम समोर बसलो होतो. आता आमचे चेहरे एकमेकाकडे होते. तिच्या पण हातामध्ये मोबाईल होता आणि माझ्या पण. ती जशा अवस्थेत बसली होती तशाच अवस्थेमध्ये मी माझ्या मोबाईलचा साऊंड ऑफ केला, म्हणजे मोबाईल सायलेंट मोडवर टाकला, जेणेकरून मी ज्यावेळा तिचा फोटो क्लिक करेन त्यावेळेला क्लिक असा आवाज येऊ नये. कारण बऱ्याच वेळेला आपण फोटो काढला की समोरच्या लोकांच्या लक्षात येते. असं पण बघितलं तर मी माझ्या कॅमेऱ्याचे साऊंड ऑफ केलेलेच होते. परंतु तरीसुद्धा अनावधानानं जर मी कधी कॅमेरा साऊंड जर ऑन ठेवला असला तर ती क्लिक आवाज असा यायला नाही पाहिजे, या गोष्टीची मला जाणीव होती. त्याच्यामुळं एक आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून मी माझा मोबाईल परत एकदा सायलेंट केला आणि मोबाईल सायलेंट केल्याच्या नंतर मी तिचे काही फोटो क्लिक केले. आता तिचा फोटो मी झूम करून बघू लागलो. माझ्यासमोर ती प्रत्यक्षामध्ये बसलेली असतानासुद्धा मला तिचा फोटो बघण्याचा का मोह होता मला काही समजत नव्हतं. मी तिचा फोटो झूम करून बघू लागलो. तिचे ओठ, तिचे डोळे, तिचं नाक, सर्व काही मी अगदी न्याहाळून निरखून पाहू लागलो होतो. मित्रांनो, एक वेगळीच नशा मला आता चढू लागली होती. माझ्या अंगामध्ये एक शिरशिरी निर्माण होत होती. मला काय होत होतं आणि काय नाही हे मला आता स्पष्टपणे आणि नीटपणे सांगतासुद्धा येत नाही. परंतु मी त्यावेळेला तिचे फोटो का क्लिक केले याचं कारण मला आजपर्यंत समजलं नाही. मग मी तिचे फोटो क्लिक केले आणि मी त्या फोटो बघू लागलो. तिचे फोटो मी झूम करून झूम इन आणि झूम आऊट करून जसा बघू लागलो तर लक्षात आलं असावं बहुतेक काहीतरी मी मोबाईलमध्ये वेगळं बघतोय आणि माझ्या चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य पण होतं. ती कधी येऊन माझ्या बाजूला बसली मला समजलंच नाही आणि तीसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये बघू लागली. मी यावेळेला तिच्या गालावर फोकस केला होता. तिचे गाल झूम करून पाहत होतो, तिचे डोळे झूम करून पाहत होतो. जसं मी तिचे डोळे झूम करून पाहू लागलो तसं तिच्या डोळ्यामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहू लागलो. मी माझ्या हातात मोबाईल घेऊन बसल्याचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यामध्ये छापलं होतं. तो माझा फोटो एकदम अस्पष्ट होता, पण मी मात्र स्पष्टपणे ओळखत होतो. कारण मी स्वतः फोटो क्लिक केला असल्यामुळं माझ्या लक्षात आलं हे प्रतिबिंब तर माझंच आहे. त्याच्यामुळं मी एकदम रिलॅक्स आणि ती तर माझ्या बाजूला बसून माझी मजा घेत होती. परंतु ही गोष्ट मात्र माझ्या लक्षात आलीच नव्हती. काही वेळ गेला. मी फोटो बघण्यात तल्लीन झालो होतो. फोटो बघून माझं मन भरलं आणि आता आणखीन एक तिचा फोटो क्लिक करावा असं म्हणून मी फोटो एक्झिट मारला, बॅक केला आणि कॅमेरा ऑन करून मी जसं समोर बघितलो तसं मला समोर एकदम स्क्रीन ब्लँक दिसली. ती लगेच तातडीनं तिनं माझ्या गालाचा गालगुच्चा घेतला आणि मला म्हणाली, राजेश, मी तुझ्या बाजूला बसले, सेल्फी घे, सेल्फी, फ्रंट कॅमेरा ओपन कर. आता मात्र मला काय करावं काही समजत नव्हतं. ती माझ्या कधी बाजूला येऊन बसली मला काही समजलंच नाही. मी तिला हळूच म्हणालो, काय यार मैना, कधी येऊन बसलीस माझ्याजवळ? तशी ती मला म्हणाली, साहेब, तुम्ही माझा फोटो झूम करून पाहत होतात ना, त्याच वेळेला मी तुमच्या बाजूला येऊन बसले होते. अरे वा, असं झालं आहे का? आता तसं जर बघितलं तर मला बोलायलासुद्धा स्पष्टपणे येत नव्हतं. मी थोडा चाचरत होतो, थोडा घाबरलो पण होतो, कारण याच्या अगोदर मी कधी तिचा फोटो घेतलाच नव्हता. आता ती असं पण म्हणू शकली असती, माझा फोटो का काढलास? आता तिचा फोटो काढायचा की न काढायचा, आणि काढलं तर काही एवढं काही फार मोठं माझ्यावर नुकसान होणार नव्हतं किंवा काही तक्रार होणार नव्हती किंवा काही माझ्यावर अडचण पण येणार नव्हती. कारण काही जरी झालं तर ती माझ्या आत्याची मुलगी. एका घरात राहत होतो आम्ही, एका ताटात बसून जेवण करत होतो. मग फोटो काढलं म्हणजे काय होतं? परंतु तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडासा गोंधळ होताच. परंतु मी तिला अप्रत्यक्षरित्या प्रपोज केलंच होतं आणि तिला मागणीसुद्धा घातली होती की 2 दिवसामध्ये मला सेम टू सेम तुझी झेरॉक्स कॉपी पाहिजे गर्लफ्रेंड म्हणून. आता ह्या गोष्टी न समजण्या इतकी अलर्ट तर ती निश्चितच नव्हती. ती नक्की म्हणजे नक्की खूप हुशार होती, एकदम टॅलेंटेड. आणि मी तिचा फोटो काढतोय हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने मला चांगलं हेरलं होतं आणि म्हणूनच ती माझ्या बाजूला बसून मी मोबाईलमध्ये काय करतोय हे पाहत होती. जसं तिने तिचा फोटो बघितला
तसं तिने मला चांगलं हेरलं. मी तिच्यावर लाईन मारतोय ही गोष्ट तिच्या लक्षात आली असावी. मग ती परत मला म्हणाली, अरे काय झालं, काढा ना फोटो आपला. आता मात्र मी थोडासा गडबडलो. मी तिला लगेच म्हणालो, नाही यार मैना, मी सहज तुझा फोटो काढला होता आणि इजी बघत होतो. मी फोटो एडिट करायचं माझं फॅड आहे ना. मला फोटो खूप छान एडिट करतात. तूच म्हणतेस ना मला फोटो खूप छान मस्त बनवता येतात. म्हणून या खोलीमध्ये समोरच्या बाजूला एक मस्त पोर्ट्रेट तयार करून एक मोठा फोटो तयार करावा आणि मस्तपैकी लावावा. तुला सरप्राईज द्यावं फोटो तयार करून, असं म्हणून मी तुझा फोटो गुपचूप घेतला होता. ती मला म्हणाली, वाह, खूप छान बनवता येतो तुला. मी म्हणालो, काय, तू समजून गेलास ना, तुला माहीत आहे. आता तिचं ते बोलणं थोडंसं कुजकं होतं, माझ्या लक्षात आलं. परंतु ती टॉन्ट मारत आहे हे माझ्या लक्षात येऊनसुद्धा मी मुद्दाम अजाणतेपणाचा आव्हानात होतो आणि मी तिला म्हणालो, काय बनवता येतं सांग ना, फोटोच ना, फोटोबद्दलच बोलतेस की. ती म्हणाली, हो हो, फोटोबद्दलच बोलते. परंतु तिच्या बोलण्यामधलं मर्म आणि तिच्या शब्दाची ठेवण माझ्या लक्षात आली. मी तिला म्हणालो, काय यार, तू मला चिडून बोलतेस ना मी फोटो घेतला म्हणून. ती मला म्हणाली, अरे फोटो घेतला म्हणून चिडून बोलायचं काय त्याच्यामध्ये एवढं, तू घेतलंस ना माझा फोटो. मी म्हणालो, हो घेतलो आहे आणि घेणार पण. आता बघ, आता सेल्फी घेतो आहे. मी थोडा आता जास्त बोल्ड झालो होतो. मी लगेचच मोबाईल पुढे केला आणि आमच्या दोघांची एक मस्त सेल्फी घेतली. तिनं आक्षेप नोंदवला नाही. मी तिची सेल्फी घेतली तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू होतं. आता ती खूप खुल्ली आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी मुद्दामच हात पुढे केला आणि तिचं तोंड माझ्या तोंडाच्या जवळ आणलं आणि माझे ओठ तिच्या गालाच्या एकदम जवळ घेऊन गेलो आणि परत सेल्फी घेतली. आतासुद्धा ती मला काहीच बोलली नाही. मग मी माझे ओठ तिच्या गालाच्या आणखीन थोडीशी जवळ घेऊन गेलो आणि परत सेल्फी घेतली. तरीसुद्धा ती मला काहीच बोलली नाही. मी जागी आहे की झोपीत आहे हे मलाच कळत नव्हतं. मी हडबडीनं लगेचच मी माझी स्वतःची चिमटी घेतली आणि मी जागी तर आहे ना, की स्वप्नामध्ये तर नाही ना मी, असं मला वाटलं. मी स्वतःला डिवचून बघितलं असता मी जागी आहे हे माझ्या लक्षात आलं. मग ती मला म्हणाली, अरे स्वप्न वगैरे काही नाही रे, तू जागीच आहेस आणि जे काही पाहतोस ना ते सर्व काही सत्य आहे. आता ताकाला जाऊन मोरवं कशाला करायची गरज आहे. तुला जे काही बोलायचं ना, जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे कर ना, एवढं का वेळ घेत आहेस. मग मात्र तिच्याकडून ग्रीन सिग्नल आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी थेट माझे ओठ तिच्या गालाला चिटकवले आणि परत सेल्फी घेतली. यावेळेलासुद्धा तिने नेहमीप्रमाणे आक्षेप नोंदवला नाहीच. अजिबात तिनं आडेवेळे घेतले नाहीत. मग मात्र मी आणखीन बोल्ड झालो आणि मी तिला घट्ट पकडलं. तिचं तोंड मी माझ्या तोंडावर टेकवलं, ओठावर ओठ लावून एक मस्त तिचं दीर्घ चुंबन घेतलं आणि अशा अवस्थेमधली एक सेल्फी घेतली. तरीसुद्धा ती अजिबात चिडली नाही. आता मात्र माझ्या मनामध्ये मस्त संगीत वाजू लागलं होतं. आता पुढं काय करायचं आणि काय नाही या सर्व गोष्टीचं मी एका क्षणामध्ये प्लॅन बनवू लागलो. मित्रांनो, मी किती हजरजबाबी माणूस आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता ताबडतोब पुढच्या गोष्टीचा मी प्लॅन करत होतो. ती लगेच मला म्हणाली, हो मला समजले पुढचं पण काय ते. मी तिला म्हणालो, काय. ती लगेच मला म्हणाली, तुझ्या डोक्यामध्ये काय विचारचक्र चालू आहे मी हेरला आहे. मी म्हणालो, काय विचारचक्र चालू असणार माझ्या डोक्यामध्ये. ती मला म्हणाली, तुला माहीत नाही का काय विचारचक्र चालू असतं ते. मी म्हणालो, छे मला नाही माहीत. ती म्हणाली, बरं बरं ठीक आहे, तुला जरी माहीत नसलं तरी मला माहीत आहे ना, मी बघते काय करायचं ते. तू आता का एवढ्यावर शांत बसणार नाहीस. मी म्हणालो, म्हणजे. ती मला म्हणाली, मी खूप थकले आहे, मला थोडंसं वॉशरूमला जाऊन येऊ दे. एकदम थंड पाण्याने मस्त आंघोळ करून येते, एकदम फ्रेश वाटेल मला पण आणि तुझा पण मूड एकदम फ्रेश होईल. जमेल का तुला. एवढा तर दम की नाही साहेबांना. मी म्हणालो, काय यार मैना, तू कशी बोलतेस काय बोलतेस मला समजत नाही बघ. मला ज्या भाषेत समजेल जसं मला आवडेल तसं तू सांग ना. ती मला म्हणाली, सर्व काही समजते, फक्त वेळ घेऊन पेडगावला जायचा धंदा आहे तुझा. मी म्हणालो, हो का. ती म्हणाली, हो ना खरंच बोलते मी. मी म्हणालो, बरं ठीक आहे, समजलं का तुला. ती म्हणाली, नुसतं समजलं नाही, भावनासुद्धा पोहोचल्या. मग मी म्हणालो, ठीक आहे, मग पुढचा कार्यक्रम कधी. ती मला म्हणाली, लगेचच कर सुरुवात. मी म्हणालो, हो खरंच म्हणतेस का. ती मला म्हणाली, वेड्या किती वेळ सांगू रे, तुझं लक्ष कुठं आहे. मी म्हणालो, आता काय झालं. अरे बाबा, मी तुला म्हणले ना, मला फक्त मस्त आंघोळ करून घेऊ दे, आंघोळ करून फ्रेश होऊन येते, मग सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुंतून वाजव. तुला जसं पाहिजे ना तसं घे, तुला काय पाहिजे माझ्या लक्षात आलं आहे. मित्रांनो, आता तिच्याकडून ग्रीन सिग्नलच काय, अख्खा हिरवा कंदील मला मिळाला होता. सिग्नल तर मिळालंच होतं,
परंतु अख्खी भिंतच आता ग्रीन झाल्यासारखं वाटत होतं. मला ते संपूर्ण घर ग्रीन झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नाही. एवढा खुश मी अगोदर कधी झालोच नव्हतो. आता एवढा एकदम मी मस्त तल्लीन झालो आणि तिला म्हणालो, एक काम करूयात का? ती मला म्हणाली, काय? चल ना, आपण दोघं मिळून आंघोळ करू. ती मला म्हणाली, काय यार, अरे इथं तरी मला सोड. मी म्हणालो, छे छे, मी नाही सोडू शकत तुला. आणि मैना, तू मला खरंच खूप आवडतेस गं. ती मला म्हणाली, मग इतके दिवस प्रपोज करायला काय झालं होतं? मी म्हणालो, माझ्यामध्ये हिंमतच नव्हती, कारण तू खूप नाकझाडी मुलगी आहेस हे मला माहीत होतं. ती म्हणाली, अरे मग काय झालं, तू एकदा बोलून तरी बघायचं ना. हे आडेओढे घ्यायचं, तुझ्यासारखी सेम टू सेम गर्लफ्रेंड मला दे म्हणायचं, हे काय तुझी काय पद्धत आहे का? अरे मी तर तुला 2 दिवसाचा टाईम मागितला होता आणि तू तर लगेचच तयार झालीस. मग ती हसू लागली आणि म्हणाली, माझ्या मनामध्ये सुद्धा तू आल्यापासून तुझ्यासोबत अफेअर करावं, तुला प्रपोज करावं असं खूप वाटू लागलं होतं, परंतु माझीसुद्धा हिंमत होत नव्हती. मित्रांनो, मग पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो.